पोरगा म्हणाला की बाबासाहेबांनी या भारताचं संविधान 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात लिहिलं ऐकली, पण आम्ही कधी याची सत्यता तपासली का हो? म्हणतच नाही. बाबासाहेबांना 2 वर्ष 11 महिने 18 दिवस संविधान लिहिण्यासाठी लागलं, कसं काय शक्य आहे? एक विद्वत्तापूर्ण व्यक्ती, एक अर्थशास्त्रज्ञ व्यक्ती, एक समाजतज्ञ व्यक्ती, ज्या व्यक्तीला संविधान लिहायला 3 वर्ष लागू लागले, कधी सत्याची पडताळणी केली का? आमच्या पुढे जो इतिहास मांडला आम्ही तोच बरडत चाललोय, मुळातच नाही. बाबासाहेबांनी संविधान 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात मुळातच लिहिलं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त आणि फक्त 5 महिन्यात या भारताचं संविधान लिहिलंय. पुराव्यानिशी सांगतोय, लक्षात घ्या. आता हे 2 वर्ष 11 महिने 18 दिवस होत कुठले? तर पहिल्यांदा 6 डिसेंबर 1946 ला संविधान सभेची स्थापना करण्यात आली. संविधान सभा, मसुदा सभा नाही, संविधान सभा, ज्याचे अध्यक्ष राजेंद्र प्रसाद होते. मग त्याच्यानंतर 1 वर्षानंतर 29 ऑगस्ट 1947, बरोबर वर्ष लक्षात ठेवायचं. 1 वर्षानंतर 29 ऑगस्ट 1947 ला मसुदा समितीची स्थापना करण्यात आली, जे संविधान लिहिणार होतं, ज्याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याचे अध्यक्ष होते. या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. या मसुदा समितीचं काम 29 ऑगस्ट पासून सुरू झालं, म्हणजे ऑगस्ट सगळा संपलाच. आता ऑगस्ट 1947 संपला. ऑगस्ट नंतर येते सप्टेंबर 1947, ऑक्टोबर 1947, नोव्हेंबर 1947, डिसेंबर 1947 आणि जानेवारी 1948. या 5 महिन्यात बाबासाहेबांनी संविधान लिहिलं आणि फेब्रुवारी 1948 हे संविधान या संविधान सभेचे अध्यक्ष राजेंद्र प्रसादांना दिलं. आणि तिथे एक अट ठेवली पाहिजे, भारताचं संविधान लागू होण्यापूर्वी तुम्हाला मला या भारतातील समस्त जनतेला राजा बनवणारा माझा बाप होता, संविधान लागूच व्हायचं होतं. संविधान पुढे, संविधान सभेच्या पुढे बाबासाहेबांनी अट ठेवली की हे संविधान मी लिहिलं, मात्र हे संविधान त्याच वेळी स्वीकृत केलं जाईल तेव्हा हे संविधान माझ्या भारतातील लोकांच्या पुढे तुम्ही मांडाल आणि त्यांना काय योग्य काय अयोग्य हे सूचनाचा अधिकार द्याल. तेव्हा संविधान सभेचे अनेक सदस्य प्रस्थापित राजकारणी म्हणाले होते की त्यांना काय गरज आहे, भारतात अशिक्षितांचं प्रमाण भरले, त्यांना काय समजेल या संविधानातलं. बाबासाहेब म्हणाले नाही, जर तुम्ही असं करत नसाल तर हे संविधान आताच्या आताच पेटून देतो. आणि ते संविधान नंतर या भारतातील जनते पुढे मांडण्यात आलं, प्रकाशित करण्यात आलं आणि जनतेला अधिकार दिला संविधान लागू होण्यापूर्वी की या संविधानात तुम्हाला काय योग्य काय अयोग्य काय दुरुस्ती करावी वाटते आम्हाला सांगा, आम्ही त्यानुसार दुरुस्ती करू. आणि जनतेला या भारतातील 8 महिन्याचा कालावधी दिला विचार करण्यासाठी. म्हणजे फेब्रुवारी 1948 ते ऑक्टोबर 1948 संविधान लिहिलं गेलं नाही. नंतर ऑक्टोबर महिन्यात सर्व दुरुस्त्या विरुस्त्यांचा विचार केला, जास्त तर नव्हत्या कारण बाबासाहेबांच्या विरुस्ते पुढे काही एवढं चालणार नव्हतं, पण ज्याही होत्या दुरुस्त्या त्यानुसार बाबासाहेबांनी बदल केला आणि लगेच नोव्हेंबर 1948 मध्ये ते संविधान सभेच्या पुढे मांडलं. नोव्हेंबर 1948 ते नोव्हेंबर 1949 या 1 वर्षात संविधान सभेने त्या संविधानाचं 3 वेळा वाचन केलं. किती वेळा वाचन केलं? 3 वाचन झाली, 1 वर्ष लागलं वाचायला. बाबासाहेबांनी 5 महिन्यात संविधान लिहिलं, येले भामटेले 299 सदस्य हे वाचायले समजून गेले, 1 वर्ष लागलं. आणि ते 1 वेळ नाही 3 वेळ वाचा लागलं. इथेच तुम्ही दोत आहे बाबासाहेबांची. आणि आम्ही काय म्हणतोय आमच्यासारखं, आमची लायकी आहे का बाबासाहेबांना बाप म्हणून घ्यायची? आम्ही ज्यावेळी असं म्हणतोय की बाबासाहेबांनी संविधान 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात लिहिलं, त्यावेळी आमची मुलाच्याच लायकी नाही बाबासाहेबांना बाप म्हणून घेण्याची. आम्ही बाबासाहेबांचा अपमान करतोय हे लक्षात घ्या. बाबासाहेबांनी फक्त या भारताचं संविधान 5 महिन्यात लिहिलं, पूर्ण कॅल्क्युलेशन तुमच्याकडे मांडलं. कुणाला जर याच्यामध्ये दुविधा असेल, कुणाचा जर आक्षेप असेल तर मला वैयक्तिकरित्या भेटायचं, चुकीचं असेल तर 2 हाणून द्यायचे, पण चुकीचं नसेल तर मग मी काय करीन सांगता येत, मी कुठं हाणीन याचं सांगता येत. मी इतर व्याख्यात्यांसारखा नाही, मुळातच नाही. बरोबर चांगल्या पद्धतीने समजून घ्यायचा. सज्जनो से सज्जनों की तरह शब्द बरोबर लक्षात घ्यायचे. सज्जनों से सज्जनों की तरह और दुर्जनों से दुर्जनों की तरह मुलाकात करता हूँ मी. सज्जनों से सज्जनों की तरह और दुर्जनों से दुर्जनों की तरह मुलाकात करता हूँ. मैं अम्बेडकरी विचारों का मुसाफिर हूँ, सफर पूरी चालाकियों के साथ करता हूँ. सगळ्या तयारीत असतोय आपण, रात्रंदिवस प्रवास करावा लागते, पूर्ण तयारीत असतो आपण. की एखाद्याने 1 मारली तर आपण 10च्याच तयारीत असतो डायरेक्ट. 1 2 नाही 10